नमस्कार मंडळी, माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी करणार आहे मटकी, प्रोटीनयुक्त अशी मटकीची भाजी. तर तुम्ही नक्की बघा कशी केली मी रेसिपी. सोप्या पद्धतीने करत आहे आणि एकदम झटपट अशी होणारी रेसिपी आहे. मी मूग एक रात्र भिजवून ठेवले आणि त्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकलं आणि त्याला मोड येऊ दिले. एक दिवस, असे 2 दिवस मला लागले. तर बघू शकता माझी मटकी कशी मटकीला कसे मोड आलेले आहेत. आणि तसंच घरच्या घरी पटकन झटपट अशी मूग आणून मटकी कशी तयार करते सोप्या पद्धतीने आणि डब्याला कशी आपण करून देऊ शकतो. पटकन 10 मिनटात होणारी आपली ही मटकीची भाजी डब्यासाठी. तर बघा, आणि मी घरीच मोड आणून मटकी तयार केलेली आहे. कसे मोड आलेले आहेत तेही तुम्हाला मी दाखवते आणि कशा पद्धतीने मटकीची भाजी करायची आहे तेही मी सोप्या पद्धतीने कशी करायची ते दाखवणार आहे. तर चला, हे बघू शकता, मी हे माझ्याकडे प्लास्टिकचा डब्बा होता, कुठलंही मोड येण्याचं कंटेनर नव्हतं. मी ही परवा भिजवली आणि त्यातलं पाणी काढून टाकलं. त्यानंतर काल अशा प्रकारे मोड आलेले आहेत. बघू शकता, खूप सुंदर आहे. मटकी निवडून भिजवून ठेवली एक रात्र आणि दुसऱ्या दिवशी पाणी काढून ते पुन्हा असं करून ठेवलं तर इतकी मोड आलेले आहेत. तुमच्याकडे कंटेनर नसलं तरी अशा प्रकारे मोड येतात. कुठलाही चिकट वास येत नाही, फक्त पाणी काढून ठेवायचं दुसऱ्या दिवशी. अशा प्रकारे माझी मटकी तयार झालेली आहे. हिला आपण धुवून घेऊन आपण तिची छान अशी मटकीची सोप्या पद्धतीने भाजी तयार करणार आहोत. तर चला बघूया. मी इथे ही मटकी धुवून घेतलेली आहे मस्त. बघू शकता, धुवून घेतली आहे चाळणीत. येथे पॅन ठेवलेला आहे, त्यात आपण तेल टाकणार आहोत. पॅन गरम होऊन झाल्यावर त्यात तेल टाकायचं. येथे तेल गरम झालेलं आहे, त्यात मोहरी टाकून देऊया. मोहरी छान तडतडू द्यायची, जेणेकरून दातात आल्यानंतर तिची चव खूप सुंदर लागते. कच्ची राहू द्यायची नाही, पूर्ण तडतडू द्यायची. बघू शकता अशा प्रकारे. येथे मोहरी छान तडतडून झालेली आहे. बघा, आता आवाज कमी झालेला आहे मोहरीचा तडतडण्याचा. त्यावेळेस आपण यात कांदा टाकूया. 1 किंवा 2 छोटे कांदे घ्यायचे आणि ते छान कापून घ्यायचे. येथे हा कांदा छान असा परतून घ्यायचा, तांबूस कलर येईपर्यंत परतायचा. इथे आपला कांदा छान परतला गेलेला आहे, तांबूस कलर आलेला आहे. त्यात मी काही लसूण टाकते. 4-5 पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या आहे चाकूने. त्या देखील फ्राय करू. मस्त अशा फ्राय करू. त्यात हिंग टाकायचा चिमूटभर. मटकी असल्यामुळे काही जणांना पोटात गॅसेस तयार होतात कडधान्यामुळे आणि पचन होत नाही, पोट दुखते. त्यासाठी मी इथे थोडासा हिंग टाकलेला आहे. मी काही शेंगदाणे भिजवून ठेवले होते अर्धा पाऊण तास, ते शेंगदाणे टाकून देऊया. छान भिजलेले आहेत, ते परतून घेऊया. सगळं प्रोटीनयुक्त आहार झाला होतो तयार. हा असे छान फ्राय करून घ्यायचे ते तेलामध्ये आणि कांद्याबरोबर. आपलं लसूण देखील भाजला जातो आणि शेंगदाणे सुद्धा फ्राय होतात ते छानपैकी. येथे कढीपत्ता घेतला आहे, कढीपत्ता टाकते. कढीपत्ता देखील फ्राय होतो छान तेलामध्ये. असे हे
3 मिनटं तरी परतायचं. असं छान फ्राय झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता हळद टाकणार आहोत. लाल तिखट 1 चमचा टाकूयात. हा माझ्याकडे गरम मसाला आहे, तो टाकते. असं छान परतून घ्यायचं. बघू शकता खूप छान परतलेलं आहे. यात मटकी टाकून देऊया आणि छान अशी परतून घेऊया. मटकी अशी परतल्यानंतर सगळं मिक्स केल्यानंतर त्यात आपण चवीनुसार हे टाकणार आहोत, मीठ. आणि हे देखील परतून घेऊया. आणि डब्यासाठी कोरडी पाहिजे तर थोडी कमी पाणी टाका. मी तर थोडं कमी पाणी टाकलेलं आहे डब्यासाठी पाहिजे तर. अशा प्रकारे मटकी ही 10-15 मिनटं शिजू द्यायची. कारण आपण उकडून घेतलेली नाही आहे, त्यामुळे याच्यातच शिजू द्यायची. झाकण ठेवून देऊया. इथे कणिक देखील मळून झालेली आहे आपली डब्या करण्यासाठी. तर अर्धा तास याला रेस्ट देऊया. येथे आपली मटकी शिजलेली आहे, बघू शकता. छान अशी शिजलेली आहे. कोरडी देखील झालेली आहे डब्यासाठी, बघू शकता. डबा भरायचा आहे तर थोडीशी गार होऊ देऊ. ही छान अशी तयार झालेली आहे. खूप सुंदर वास आला आहे आणि सुंदर अशी तयार झालेली आहे. त्यात आता कोथिंबीर आपण टाकून देऊ आणि 5 ते 10 मिनटं असंच राहू देऊ, थंड होऊ देऊ. येथे आपली खूप सुंदर अशी मटकीची भाजी तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही. थोडासा रस्सा पण ठेवलेला आहे मी. मटकी देखील शिजलेली आहे छान प्रकारे. झाकण ठेवून शिजवली होती 15 मिनटं. तर खूप छान असं झालेलं आहे. खूप छान फ्लेवर आहे आणि बघू शकता अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे मटकीची भाजी. तुम्हाला ही मटकीची भाजीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा. आणि अशा प्रकारे तुम्ही जरूर ट्राय करून बघा. जर तुम्हाला ही आवडली असेल साध्या प्रकारे डब्यासाठी अशी मटकीची भाजी, तर तुम्ही जरूर ट्राय करा. अशा प्रकारे आपला डबा तयार झाला. इथं पोळ्या, इथे काकडी सॅलड आणि इथे मटकी, सगळं प्रोटीनयुक्त. आणि बघू शकता वेट पण वाढणार नाही. आणि असा आहार आपल्या जेवणात ठेवला पाहिजे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.